लागेल। आज माझ्या मनात देशाच्या राजकीय परिदृश्यातील एका विरोधाभासाबद्दल विचार सुरू आहेत। आपण अनेकदा जाहीर सभांमध्ये किंवा वैयक्तिक गप्पांमध्ये अभिमानाने सांगतो की आज देशात सक्षम विरोधी पक्षच उरलेला नाही। काँग्रेस दिशाहीन आहे, प्रादेशिक पक्षांची अवस्था बिकट आहे। हे राजकीय आणि निवडणूक गणिताच्या दृष्टीने अगदी खरं आहे, पण एक सुजाण कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी याचा विचार करतो तेव्हा मला यात आनंदापेक्षा एक मोठ्या चिंतेची नांदी दिसते। लोकशाहीचा एक मूळ नियम आहे, जेव्हा समाजात किंवा तरुण वर्गात सत्तेच्या धोरणांबद्दल किंवा प्रशासनाबद्दल काही नाराजी किंवा अस्वस्थता असते, तेव्हा त्या नाराजीला विधायक मार्गाने वाचा फोडणं, संसदेत आणि रस्त्यावर सरकारला जाब विचारणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी असते। पण आजचे विरोधक इतके दुर्बल, दिशाहीन आणि नेतृत्वहीन आहेत की ते जनतेचा आवाज बनूच शकत नाहीत। आणि नेमकी याच ठिकाणी एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे हे मला जाणवतंय। ही पोकळी कधीही रिकामी राहत नसते। आज हीच पोकळी भरून काढण्यासाठी तरुण वर्गाने कॉक्रोच जनता पार्टी सारख्या डिजिटल, व्यंगात्मक आणि अराजकीय व्यासपीठाकडे आकर्षित होत असताना आपण पाहतोय। ही पोकळी कधीही रिकामी राहत नसते। आज हीच पोकळी भरून काढण्यासाठी, कारण विरोधी पक्ष कार्यरत नसल्यामुळे मग कुणीतरी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केली म्हणून कॉक्रोच जनता पार्टी सारख्या एखाद्या व्यंगात्मक पेजला कुणीतरी समर्थन म्हणून, कुणीतरी गंमत म्हणून, कुणीतरी उत्सुकता म्हणून हे त्यामध्ये त्या अकाउंटवरती ते आपली मीम्स टाकत असताना दिसत आहेत। खरं तर विरोधी पक्षांनी असे मीम्स करणारे तरुण हीच त्यांची आजची ताकद आहे असं पाहायला सुरुवात केली की काय असं माझ्या मनात वाटतं। पण यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी आज दुप्पट झालेली आहे। आज आपल्याला सत्ताधारी पक्ष म्हणूनही काम करायचंय आणि जनतेचे प्रश्न ओळखून प्रशासनापर्यंत पोहोचवणारा त्यांचा एक सशक्त आवाजही बनायचा आहे। विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेली पोकळी आपल्यालाच सकारात्मकतेने भरून काढावी लागेल, हीच आजची खरी वस्तुस्थिती आहे।